नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रोशनी माडी क्रिकेटर चॅनलमध्ये. तर आज व्हिडिओ बनवते याकरता आम्ही दरवर्षीच आम्ही या महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबर कधी डिसेंबर वगैरे महिन्यामध्ये याला जातो पंढरपूरला. दरवर्षीची आमची वारी असतेच. रत्नाकर माझे मिस्टर त्यांची वारी दरवर्षीप्रमाणे असते. त्यामुळे आम्ही फॅमिली मेंबर्स वगैरे आम्ही सगळे जातो. आणि आमची जी वारी आहे, जी आमची पूर्ण एक संघटना आहे, त्याची पूर्ण बसच निघते. तर ती लोकं काल गेले. आम्ही पण दरवर्षी त्यांच्यासोबतच जातो. पण यावर्षी थोडंसं सुट्टी वगैरे ऑफिसमध्ये सगळ्यांची मॅनेज नाही होते ना, सो त्याच्यामुळे आम्ही आज प्रायव्हेट गाडी म्हणजे आमची स्वतःचीच गाडी करून चाललो आहे. तर बघूया पंढरपूरची ह्या वर्षीची आता माझी 5वी ही 4थी वारी आहे. कधी कधी नाही जायला मिळत. एखाद 2 वेळा आम्ही नाही गेलो आहे, म्हणजे मी नाही गेले, रत्नाकर गेले आहे. तर काही पंढरपूरचं दाखवलेलं नाही आहे कधी. मी स्वतः ब्लॉग वगैरे बनवते, तर या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला दाखवेन. तर आत्ता घरापासून होणारा प्रवास ते पंढरपूरपर्यंतचा बघू किती ब्लॉग वगैरे होतील, ते मी तुम्हाला सगळे या व्हिडिओतून दाखवेन. तिकडचं खाणं पिणं काय असेल, पुन्हा पांडुरंगाचं जे मंदिर आहे, ते रुक्मिणीचं मंदिर आहे, ते शक्य झाल्यास ते सगळं दाखवेन. आणि पुन्हा आम्ही भजन कीर्तन हरिपाठ हे भरपूर मजा करतो तिकडे. आणि ह्यावेळी आम्ही बरेच जण चाललो आहे. म्हणजे म्हातारी लोक वगैरे असतात तर असतात, ते असतातच. पण यंग मुलं पण भरपूर चालले आहेत. आता मी आहे, तर असे बरेच जण आहेत. आमच्या विरारला मी राहते, तर आमच्या एरियात वगैरे बसच निघते ना, सो आमचे फ्रेंड्स वगैरे पण खूप आहेत. तर बघूया काय मजा वगैरे करतो, तुम्हाला रात्री किती फिरतो, काय करतो, ते सगळं तुम्हाला दाखवतो. आणि त्याच्यानंतर मग पंढरपुरात, तर आम्ही पहिलं पंढरपुरात जाणार आहोत. दरवर्षी आम्ही देऊ आळंदी वगैरे करत जातो. देऊ आळंदी नंतर पंढरपूर असतं. पण ह्यावेळी आम्ही डिरेक्ट जाणार आहोत, कारण पुढे पूजा वगैरे सगळं भेटली पाहिजे. आणि दिंडी निघते, वारी निघते पूर्ण पंढरपुरामध्ये. म्हणजे पुंडलिकाचं मंदिर आहे चंद्रभागी नदीमध्ये, तर आम्ही तिकडे पूर्ण फिरतो. सो ते तुम्हाला सगळं दाखवणार आहोत. आणि पंढरपुराच्या नंतर आम्ही पुढे अजून फिरणार आहोत, म्हणजे तुळजापूर, त्याच्यानंतर स्वामी समर्थांचा आपला अक्कलकोट आणि जेजुरी वगैरे. जमल्यास एकविरा पण झाले तर ते पण करू, पण ते सगळे वेगवेगळे ब्लॉग तुम्हाला मी दाखवेन. तर व्हिडिओला कंटिन्यू पुढे राहा. चला तर व्हिडिओ पुढे निघालो आहे आता मंडळी. ॲक्च्युली आता इथे एरियामध्ये आहोत. ही बघा गाडी इथे आपली, आणि हार वगैरे घालतोय. रत्नाकर प्रेम आणि सगळे एरियातली मुलं पण आलेत. सो बघूया. ऑलमोस्ट निघायचं होतं 7 वाजता, 7:30 पावणे 8 व्हायला आले. बघू आता हळूहळू जाऊ. आता काय दर्शनाला तर जायचं आहे, थोडंफार मागे पुढे होणारच आहे. हार बांधून घेतो आणि नारळ फोडतो. आपल्या आई जीवदानीच्या आशीर्वादाने प्रवास सुखरूप होऊ दे. चला पुढे भेटूया.
मध्ये आम्ही आलो आहे. हे इकडे ही रूम आहे इकडे. इकडे छोट्या छोट्या रूमच मिळतात आणि आम्ही 12-15 जण एकत्र आहोत ना. सो इकडे एकच मोठा हॉल घेतलेला आहे. आणि हे बघा, हे पंढरपूरचं पब्लिक. आज एवढी गर्दी आज इतकं नसेल, कारण आज कालपासून नुकतीच सुरुवात झाली कालपासून माणसं यायला. उद्या परवा आहे ना, परवा पूर्ण रोड म्हणजे चालायला पण तुम्हाला मिळणार नाही, एवढी गर्दी असणार आहे इकडे. आणि बघतो आता ब्रश करायला घेतो, ब्रश करून लगेच मंदिरामध्ये जातो. ऑलरेडी लेट झालं कारण इकडे रस्ते आहेत ना आता बंद केलेत, तर मग थोडं पार्किंग वगैरे करेपर्यंत लेट झालं इकडे यायला. तुम्हाला हॉल दाखवते, चला. हा असा हॉल आहे. टॉयलेट, बाथरूम, इकडे बॅग्स ठेवल्या आणि इकडे सगळे बेड्स. हा एवढा इकडे पूर्ण स्पेस आहे. रूम अशी आहे. काय इथून पण होता ना, इकडून मला काय कुठून पण चला, इकडून मला माहिती आहे. नमस्कार मंडळी. सकाळी गेलो होतो, आवाज येईल की नाही माहीत नाही. सकाळी आपल्या विठू माऊलीच्या मंदिरामध्ये गेलो आणि खूप वेळानंतर ॲक्च्युली दर्शन मिळालं, कारण ह्यावेळी आम्ही लेट गेलो होतो ना. सो 5 तास तरी आम्हाला प्रॉपर लागले दर्शनासाठी आणि 4-5 तास कंटिन्यू उभे होतो. आणि पण खायची प्यायची सोय असते, प्रसाद वगैरे असतो, भात वगैरे. तर पाय वगैरे ॲक्च्युली रात्री जागरण पण झालं होतं आणि लाईनमध्ये उभं राहून पाय पण खूप दुखले होते. तर थोडं थकल्यासारखं झालं. घरी आलो, थोडं 15-20 मिनटं आराम केला आणि आता चंद्रभागेवरती आंघोळीला चालू आहे. चला तुम्हाला मी पंढरपुराची चंद्रभागा नदी दाखवते. मदन काका भेटले, मग थांबतोय इकडे. पंढरीतला परिसर चला. आवाजाच्या दिशेने या आवाजाच्या पिण्याच्या पाण्याची मोठी मरायला लागलेत ना. म्हणजे ही आहे चंद्रभागा नदी. पाणी थोडं क्लिअर वाटते बऱ्यापैकी, कारण आता संध्याकाळी इतकी कोण एवढं पब्लिक नाही आहे. म्हणजे आहे तसं, पण जितकं सकाळी असतं तेवढं नाही आहे. तर पाणी असू शकतं स्वच्छ. जरा आंघोळी वगैरे करतोय ह्या कपड्यांवरती. मला दाखवते नदी वगैरे, थोडं जवळून दाखवते. पाणी कसंही असलं तरी आंघोळ करून घ्यायची. पाण्याचं पवित्र आहे. मी दरवर्षी येतो ना, त्यामुळे काही वाटत नाही. नवीन कोण असेल तर थोडं ना वेगळं वाटतं. कसं वाटतं रत्नाकर? मस्त. 5-6 तासानंतर दर्शनाला नंबर लागला आहे.
5 तासाच्या नंतर आता आम्ही आलो चंद्रभागेत आंघोळीला. बघूया आता सर्व आपली फॅमिली आहे. काय सगळे या सगळे या चला आंघोळीला आंघोळ करून घेऊया. ही सगळी मंदिर आहेत. हा ऍक्च्युली आणले पाहिजे. खालची कशाला पिशवीत ठेवा ना पिशवीवर. माहिती ना शुक्रवारची आईची वटी भरायची. हवा आहे ना इकडे म्हणून तिकडे. चला. चला मंडळी, आता मी निघतो चंद्रभागी नदीवरून घरी जायला. सगळ्यांची आंघोळ वगैरे झालेली आहे. आम्ही फर्स्ट टाइम संध्याकाळी आंघोळ केली, नाहीतर नेहमी आम्ही सकाळी आंघोळ करून घेतो. कसं वाटलं जे पहिल्यांदा आलेत त्यांना? मजा आली? सकाळचा पूर्ण थकवा वगैरे गेला की नाही? खरोखर ना? चला आता बोलली भेटूया. घेतलं मी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. चला. अजून इकडे का मारला? इकडे का मारला?
नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रोशन माळी पिंपळकर चॅनलमध्ये. तर आज आमचं पंढरपुरामधला 3रा दिवस आहे आणि आज वारी आहे पांडुरंगाची. सगळे गर्दी बघा खाली. आणि आम्ही सगळे आता तयार झालो आहे. तिकडे जे आमचे गुरुवारी आहेत त्यांची पूजा वगैरे करायची आहे. आम्ही तिकडे चाललो आहे, सगळे तयार झालो आणि पूजेसाठी चाललो आहे तिकडे आता. तर बघूया, जर पूजा वगैरे करताना मोस्ट ऑफ जर मिळालं आम्हाला दाखवायला तुम्हाला तर मी दाखवेन ते. पंढरपुरामध्ये आजची गर्दी बघा. आजचा पंढरपुरातला शेवटचा दिवस. चलो पब्लिक नाही, आज सगळे वारकरी आहे. रामकृष्ण हरी काय केली आनंद केली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला